नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर नवरात्रीत 9 दिवस हे काम चुकूनही करू नका. काय करावे, काय टाळावे जाणून घेऊया. नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर, आदिमातेचा उत्सव आणि काही दिवसांवर आलेला आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिभेपासून शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरी केली जाते. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या 9 विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा करतात. मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी 9 दिवस व्रत केलं जातं. 9 दिवसांनी व्रत करताना काही खास नियम पाळणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीत काय करावे आणि काय टाळावे. नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या 9 विविध स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. मातेची विधिवत आणि मनोभावी पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच जीवन सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणूया. पहिला आहे जमिनीवर झोपणे. नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे. दुसरा आहे सात्विक आहार घेणे. नवरात्रीच्या केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मासे, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थाचे सेवन टाळावे. तिसरा आहे कुमारिका भोजनाचे आयोजन करावे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक मुलीला जेवू घालणे किंवा तिला फलाहार करायला देणे. तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी कुमारिकांची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते. चौथा आहे महिलांचा सन्मान करणे. नवरात्रीत कोणत्या महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण असो किंवा पत्नी, इतर कोणीही महिला असो, सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नका. पाचवा आहे केस आणि नखे न कापणे. नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापू नये. असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात. सहावा आहे सत्य बोलणे आणि संयम पाळणे. नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहा. राग, चिडचिड कमी करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि हे नियम पाळा. तुम्हाला नक्की देवीची कृपा लाभेल. श्री स्वामी समर्थ.